तर काय आज मी आलो राबावरती आणि आम्ही जे भात पेरलेले ते किती मोठे झाले तुम्हाला मी दाखवतो. तर हे बघा किती मोठे झाले, म्हणजे अजून जास्त झालेलं नाही, 5 इंच एवढं मोठं झालं आहे. आणि म्हणजे भात म्हणजे एवढं आम्ही पेरलेलं ना, तर त्यातलं म्हणजे 50% पण उगवलेलं नाही. बघा किती इकडे बघा किती पातळ पातळ आहे, म्हणजे आम्ही एकदम भात जाड पेरलेलं. इकडे बघा या एकसामध्ये झालं, कारण की जो 7-8 दिवस लगातार पाणी पडला ना, त्यामध्ये सर्व भातसुद्धा वाहून गेलं. म्हणजे हे शेत सर्व भरलेलं इकडं, तर भात पण वाहून गेला आणि काही कुजलं असं असं मला वाटतंय. बघा ना किती पातळ आहे. यामध्ये अजून दुसरे पेरायला येईल परत तिकडे कुठेतरी, तेव्हा होईल. इथं एवढं तर कमी होईल. आणि तिकडे दुसरा राब आहे, त्यामध्ये पण म्हणजे असं एकदम पातळ पातळ उगवलं आहे. तर पप्पा सांगत होता का म्हणजे अजून एक राब पेरूया, कारण की एवढं तर काही होणार नाही. आणि आम्ही आताच म्हणजे इकडे रताळी लावलं आहे. ही पहा बरीच झाडं लावून इकडे इकडे होती, कारण की ही जागा जी आहे ती एकदम चांगली आहे. म्हणजे एकदम बघा इथे ढीग आहे मातीचा, तर यावरती एकदम रताळी चांगले होतील आणि एकदम झाडे पण होतील मस्त. आणि त्यात तिकडे पण लावले अर्धे ना. अजून तुम्हाला दाखवते काय लावले ते. हे बघा इथे हे काय आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा. 1 2 3 4 5 आहेत. हे इथं अर्धं लावलं आहे, ते तिकडं अर्धं लावलं आहे. तर म्हणजे अजून आवणीला अजून किती 15 दिवस तर लागतील काही. अजून हे भात बारीक आहे. तर 15 दिवसानंतर आम्ही आवणी करून तुम्हाला व्हिडिओ दाखवून आम्ही आवणी कशी करतो ती. आणि तुमच्याकडे आवणीला सुरुवात केली का नाही तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे तर अजून बाकी आहे, 15 दिवसानंतर होईल. खूप दिवसानंतर आज ऊन पडला आहे बघा, एकदम कडक ऊन पडला आहे. एवढे दिवस तर रोज पाऊस होता आणि इकडे पाणी पण वाहत नाही आज, कारण की रोज पाणी वाहायचं. तर इकडे थोडे हिंडूया आपल्या गवतामध्ये. आम्ही यंदा का वाल पण केली नाही, कारण की दरवर्षी मासे खायला आम्ही वाल करायचो. तर यंदा तो खड्डा होता, म्हणजे जी गली होती ती सर्व गाडली आहे. तर यंदा का वाल करायला जमलं नाही आम्हाला. यंदा मासे खायला भेटणार नाही. तर आमची वाल इकडं आहे, ते तिकडं. चिकून वाट आहे ही पहा. इथं आमची वाल, इथं वाल आमची असायची. आणि या साईडला असा तिकडे नाला होता, तो सर्व नाला यंदा गाडला. तर यंदा काय मासे चढणार नाही. तर यंदा का मासे चढले नाही. आणि इथेही 2 पाईप टाकले, नाहीतर इथं आम्ही भोदड मांडायचो आणि बरीच मासे लागायची. आणि इकडे मस्त मासे राहायचे एकदम, ती आमच्या भोतडामध्ये लागायची का खायला मजा यायची. पण यंदा वाट लागली. यामध्ये बघा ना एक पण मासा दिसत नाही. बारीक जाऊ दे, मोठा पण बारीक पण दिसत नाही. या साईडला पण दिसत नाही. यंदा भोतड मांडून काय फायदा, एक पण मासा लागणार नाही. आणि बेडकाला पण दिसत नाही इकडे, बारीक बारीक रेत आहे. ते बघा तिथं पाणी दिसते, तिथपर्यंत ते नाला आहे, नाही तर तिकडे गाडत आहे सर्व. बारीक मासे दिसले आम्हाला निघूत आहे. ती तिकडे गेली, ती तिकडे. तुम्हाला दिसत नसतील कारण की बारीक आहेत एकदम. चला चाललो आता. मी इथे आलेलो आणि मला पहाचे ठसे दिसले, तर तुम्ही ओळखा कसले असतील ते. तर हे बघा हे पहाचे ठसे आहेत. तर हे कसले असतील, कुत्र्याचे असतील का वाघाचे असतील, डुकराचे असतील, कसले असतील. कारण की आमच्या इथे कोल्हेसुद्धा येतात, तर त्यांचीसुद्धा असू शकतात, माहीत नाही कसले आहेत. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढेच. आता भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.